काल ओपीडीमध्ये काका भलतेच खुश होऊन आले आणि म्हणाले, डॉक्टर माझी साखर एकदम नॉर्मल झाली होती म्हणून मी सगळ्या गोळ्या बंद केल्या. तर ही आहे आजची भाकड कथा. मधुमेहाची औषधं फक्त साखर कमी करत नाहीत, तर ते अनेक प्रकारे तुमच्या शरीराची मदत करत असतात. जसं की डिपेंडिंग ऑन द पेशंट, काही औषधं शरीरातील इन्सुलिनची परिणामकारकता वाढवतात, काही औषधं लिव्हरमध्ये अनावश्यक तयार होणारी साखर कमी करतात, वजन कमी करतात, काही औषधं किडनीतून साखर बाहेर काढतात, जेवणानंतर जी अचानक वाढणारी साखर आहे ती नियंत्रित करतात. आता तुम्ही जेव्हा गोळ्या अचानक बंद करता तेव्हा काय होतं की लगेच तुम्हाला फरक जाणवत नाही, पण आतून साखर वाढवायला चालू होते आणि दीर्घकाळ जर असंच चालू राहिलं तर याचं तुमच्या किडनी, हृदय, डोळे आणि नसांवरती परिणाम होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही पेशंटमध्ये जर तुम्ही नियमित व्यायाम घेतला, संतुलित आहार घेतला, वजन कमी केलं तर शुगरची औषधं कमी होऊ शकतात किंवा ती कधी कधी बंद पण होतात. पण याचा निर्णय व्हॉट्सअप, फेसबुक, शेजारचे काका किंवा पेशंटने स्वतःने घ्यायचा नाही, ते तुमच्या डॉक्टरला घेऊ द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शुगर नॉर्मल झाली म्हणजे शुगरची औषधं बंद करणं हा होत नाही, तर शुगर नॉर्मल व्हायचं कारणच तुमचे औषध आहे. आणि सगळ्यात शेवटी ह्या भाकड कथा संपवा, आरोग्य जपा. मी डॉक्टर श्रीराम नरोडे, विठ्ठल हॉस्पिटल, तुळजापूर. धन्यवाद.